नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली यांना महिप्त हा नागेश्वरच्या घरीच आहे याचा सुगावा लागताच आता अर्जुन सायली हे महिप्तला शोधायला निघताच त्या अगोदरच प्रिया जाऊन महिप्तला गाठते आणि महिप्त सोबत प्रियाचे नेमके काय बोलणे होणार आहे आणि कुठल्या म्हणजेच कुठल्या अटीवर महिप्त हा तिथून निघणार आणि प्रिया त्याला बाजूला तिथून नागेश्वरच्या घरातून बाजूला करताच बरोबर तिथे बाबू येतो आणि बाबूने महिप्तला पाहिल्यानंतर तर त्याच्याच नंतर थोड्या वेळात बाबूला अर्जुन सायली हे दोघेही पकडणार आणि बाबूकडून सगळ्या गोष्टीची माहिती कशी मिळणार आहे आणि बाबूकडूनच महिप्तच्या बरोबर कोण या सगळ्यात सामील आहे आणि या अपघातामागच 22 वर्षांपूर्वीच्या अपघातामागच काय सत्य आहे हे देवी आईच्या आशीर्वादाने अर्जुन सायलीला कसे समजणार आणि नागराजच पण यात पर्दाफाश कसा होणार आहे हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत म्हणजेच महासंगमच्या भागामध्ये पाहत होतो की इथे आता गिरिजा आणि रुद्र या दोघांचेही लग्न झाले आहे, परंतु हे लग्न लागल्यानंतर प्रिया मात्र तोंडावर पडली आहे, कारण की नेहमीप्रमाणेच सत्याचा विजय होत गिरिजा आणि रुद्र यांचं लग्न लागलंय आणि नेहमीप्रमाणेच विलन टीम ही हरलेली आहे. म्हणजेच प्रिया नेहमीप्रमाणे सायलीकडून तोंडावर पडली आणि या सगळ्यामुळे सावी आता प्रियाला देखील खूप वाईट साईड बोलते की तू तर मोठा नाक करून इथे आली होती, परंतु काही झालं नाही. हे कसं घडलं, म्हणजे ह्या सगळ्यामुळे तू तर आणखीनच अडकून पडलीस, काय करायचे आता असा प्रश्न आता पडतो. परंतु आता प्रिया अजिबातच त्याच्याकडे लक्ष देत नाही. तीच टार्गेट असत ते म्हणजे महिप्त. आता म्हणूनच आता महिप्तला ती शोधण्यासाठी निघते आणि सगळ्या कामामध्ये नागेश्वरमुळे आता तिच्या लक्षात येत असतं की महिप्त हा तिथेच घरी आहे, त्यामुळे आता महिप्तला भेटण्यासाठी प्रिया जाण्यास ठरवते. इथे नागेश्वर हा महिप्तला थोडा वेळ आणखी थांब असे सांगत असतो, परंतु नागेश्वरला महिप्त म्हणतो की नाही, आता मला इथे आणखी काळ थांबणं म्हणजे जरा जोखमीच वाटतं. आता तुझ्या घरात लग्न पण पार पडलं, मग मला तू इथून कसा बाहेर काढणार. त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना महिप्त म्हणतो की मी आता इथून निसटणार, कारण जर हे सगळं घर शांत झालं, लग्न कार्याचे वराडी मंडळी निघून गेले की ते अर्जुन सायली मला आपोआप शोधतील असं म्हटल्यावर आता हे सगळं बोलत असताना तो नागेश्वर हा बाजूला निघून जातो की महिप्त मी तुझी काहीतरी व्यवस्था करतो. नंतर प्रिया अगदी बरोबर महिप्तला हेरते. ती त्याच्या खोलीत जाते आणि मला म्हणते की मला माहीत होतं अण्णा सर, तुम्ही ना इथेच असणार आहे. किती काही झालं, तुम्ही किती लपवण्याचा प्रयत्न केला ना, तरी पण मला एक गोष्ट चांगली समजते की तुम्ही माझ्यापासून ना अजिबातच लपू शकणार नाही, कारण की मला माहिती आहे तुम्ही इथेच लपले असणार. तेव्हा लगेच आता महिप्त तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की तू आता इथे कशाला आलीयस, मला सांग, म्हणजे तुला माझ्या हातून मरायचंय का. त्यावर लगेच ती म्हणते की अण्णा सर, अहो किती घाई करताय, सगळ्या गोष्टींची मला आधी काय तुमच्याबद्दल माहीत आहे ते तरी समजून घ्या. म्हणजे जर तुम्ही मला अडकवून आणण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न कराल ना, तर मी माझं तोंड पण उघडू शकते. हे तुम्ही विसरले तर नाही ना. तेव्हा मग अण्णा म्हणतो की तू आता दीडदमडीची मुलगी आमच्यावर भारी पडणार आहेस का. आता अजून काय सांगणार आहेस सांग. त्यावर मग ती म्हणते की तुम्ही जसे मला दरवेळेला ब्लॅकमेल करताना तसं मी पण तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते बरं का. त्यावर महिप्त म्हणतो की नक्की, म्हणजे तुला बोलायचं काय आहे. तेव्हा ती सांगते की एक गोष्ट पहिली, ती म्हणजे अर्जुन आणि सायली हे इथेच आहे आणि त्या अर्जुनला पण असा सुगावा लागला आहे की तुम्ही इथे नागेश्वरच्याच घरी आहात, त्यामुळे तो पण तुम्हाला अगदी वेड्यासारखं शोधतोय आणि जर तुम्ही त्याच्या हाती लागले तर मात्र तुम्ही डायरेक्ट जेलमध्ये. हे आहे पहिली गोष्ट. तर तो त्या गोष्टीमुळे आणखी घाबरतो आणि नंतर ती पुढचा बॉम्ब फोडते, ते म्हणजे
की तुम्हाला आणखी एक मोठं सत्य जे अगदी तुमच्या जीवापलीकडे तुम्ही जपता आलात आणि ते सत्य मी आता तुम्हाला बोलून दाखवते, तेव्हा मग महिप्त म्हणतो की आता काय त्यावर ती सांगते की तुमची मुलगी म्हणजे साक्षी शिखरे जिवंत आहे, हे मला माहीत आहे. हे ऐकल्यावर आता त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय बोलतेस तू? अगं माझ्या मेलेल्या मुलीला तू पुन्हा जिवंत कशी करते? तुला लाज नाही वाटत का? हे सगळं करताना तेव्हा मग प्रिया म्हणते की हे बघा अण्णा सर, तुम्ही ना माझी लाज काढू नका. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या जिवंत मुलीचे सगळे काही श्राद्ध कार्य करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. तुमच्या जिवंत मुलीला मारताना तेव्हा मग महिप्त म्हणतो की हे बघ, तू जास्त बोलती असं नाही वाटत का तुला? तेव्हा ती म्हणते की मी जास्त नाही, मापातच बोलते आणि जे खरं आहे ना तेच बोलते मी. त्यामुळे लक्षात ठेवा की जर तुमच्यापर्यंत अर्जुन पोहोचला ना तर मग काय होईल? मग तो म्हणतो की तुम्हाला धमकी टाकतेस का? मला भीती दाखवतेस? तेव्हा ती म्हणते की नाही, भीती नाही. तुम्हाला मी अलर्ट करती, सावध करतीये, कारण की जर तो आला आणि समजा काही झालं तर मग. महिप्त म्हणतो की मग तुला आता काय पाहिजे ते सांग, हे सत्य लपवण्यासाठी. तेव्हा ती म्हणते की मला काही नको, फक्त जर तुम्हाला माझं सत्य तुम्ही दरवेळेला उघडण्याची धमकी देता, ती धमकी आता पुन्हा द्यायची नाही, समजलं? जर ती धमकी पुन्हा दिली ना तर बघा मी काय करते. तुमचं सगळं सत्य आता माझ्या हातात आहे. आणि साक्षी, तिला पण पोलिसांच्या तावडीतून जर वाचवायची असेल ना तर प्रत्येक वेळेला मी सांगते ना तेच ऐकायचं. आता महिप्त म्हणतो की आता माझ्यावर ही वेळ आली की मी तुझं ऐकायचं. तू विसरतेस मी कोण आहे? प्रिया म्हणते की हो, चांगलीच माहिती आहे की तुम्ही कोण आहात म्हणून, पण एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा की जर ही माझ्या बाबतीत काही चुकीचं केलं ना तर मात्र तुमच्याबरोबर फार वाईट घडू शकतं. म्हणूनच आता तुम्ही एक काम करायचं, अर्जुन तुम्हाला पकडेल त्या अगोदर तुम्ही इथून निसटायचं. तर अर्जुन काही कुठल्याही क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, त्यामुळे लवकर निसटायचं आहे. तर इथे नागराज आणि प्रियाच्या प्लॅनिंग प्रमाणेच महिपातला ती तिकडून म्हणजेच नागेश्वरच्या घरातून तुळजापुरातून बाहेर काढणार असते आणि नागेश्वरने जिथे सांगितलेलं असतं, म्हणजेच नागराजने जिथे सांगितलेलं असतं तिथेच प्रिया आता त्याला घेऊन जाणार असते आणि महिपची तिथून हलवण्याची ती सगळी व्यवस्था करते. त्याचबरोबर आता नागेश्वर हा म्हणजेच नागेश्वरच आणि महिप्तच बोलणं होतं. त्या दोघंही म्हणतात की म्हणजे प्रियाही तुला कशी ओळखते, म्हणजे ही मुलगी. त्यावर लगेचच आता तो सगळं बोलून टाकतो की ही मुलगी म्हणजे प्रचंड वेगळी आहे. या हिच्यामुळे आता मला इथून पळावं लागणार आहे. आता नागेश्वरला पण प्रियाचा जो काही धमाका असतो तो अगदी व्यवस्थित कळलेला असतो, त्यामुळे नागेश्वर ही काही प्रिया किंवा महिप्तला थांबवण्याचे रिस्क घेत नाही. म्हणून आता लगेच प्रियाही त्याला घेऊन बाहेर पडलेली असते. तर या सगळ्यामध्येच आता महिप्त हा व्यवस्थितपणे तिथून बाहेर पडतो. अर्जुन, सायली या दोघांनाही नागेश्वर हा त्या रुद्र आणि गिरिजा बरोबर बसवतो, जेणेकरून महिप्तला ते बघू शकत नाही. परंतु तेवढ्यातच जेव्हा महिप्त हा दरवाजातून बाहेर पडतो मागच्या बाजूला, तिथे बाबू म्हणजेच जो तिचा अवतार घेऊन असतो, देवीचा भगत म्हणून असतो, तो बाबू आता बरोबर महिप्तला बघतो. आता महिप्तला बघितल्यानंतर त्याला जबरदस्त असा धक्का बसतो आणि महिप्तच्या त्याला धक्का पण लागतो. परंतु बाबूचे केस वगैरे पुढे आल्यामुळे महिप्त त्याला ओळखू शकत नाही. आता महिप्तला खूप चिड येते. तो म्हणतो की काय रे, तुला दिसत नाही का? म्हणजे दिवस भरलेत का तुझे? महिप्त शिखरेला धक्का मारतो. चल हो बाजूला, असं म्हणून महिप्त आता त्याच्यावरती चिडतो आणि तिथून त्याला धक्का देऊनच निघून जातो. आणि त्याला पाहिल्यानंतर आता बाबू हादरतो. बाबूला त्याने ओळखलेलं नसतं म्हणून बाबूचा जीव अगदी भांड्यात पडतो. परंतु तो खूपच घाबरल्यासारखा होतो की महिप्त शिखरे इथे तुळजापुरात काय करतोय. त्याला समजलं तर नसेल ना की मी जिवंत आहे. म्हणूनच आता बाबू खूप घाबरतो आणि म्हणतो की नाही काही झालं तरीही
मला आता इथून लांब गेलं पाहिजे, काही दिवस इथे न थांबता तुळजापुरातून बाजूला कुठेतरी गेलं पाहिजे, नाही तर हा महिप्त शिखरे जर मला पुन्हा दिसला तर तो मला पुन्हा संपेल अशी भीती बाबूच्या मनात आता असते. तर इथे सायली आणि अर्जुन लग्न आटोपले म्हणून खूप खुश असतात आणि परतीच्या वाटेवरती म्हणजेच निघण्याच्या गडबडीमध्ये असतात. परंतु अर्जुन आता म्हणतो की जे रहस्य राहिले ते उलगडलं पाहिजे. नेमकं या घरामध्ये कोण आहे हे मला बघितलं पाहिजे, कारण की महिप्त सारखाच आबासाहेब जाधव हा सेम दिसतो, म्हणजेच नक्की महिप्त इथे वेश बदलून तर राहत नाही ना, याचा डाऊट अर्जुनला असतो. त्यामुळेच अर्जुन आता त्या खोलीकडे येत असतो. तर तेवढ्यातच नागेश्वर हा त्या खोलीला टाळा लावत असतो. अर्जुन तिथे येतो आणि मग अर्जुन आता मुद्दामच रुद्रच्या मदतीने ती त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तिथून बाहेर पडल्यानंतर काहीतरी समजेल. आता त्याचबरोबर अर्जुन हा त्या रूममध्ये जातो आणि इथ रूममध्ये गेल्यानंतर तिथे कोणी आहे की नाही याची खात्री करत असतो. नागेश्वरला माहीत असतं की अर्जुन तिथे जातो, परंतु आता तिथून महिप्त निघाल्यामुळे त्याची पूर्णपणे रिस्क नसते, म्हणूनच अर्जुनला तो आता तिथे जाऊ देखील देतो, त्याला अडवत नाही. आता अर्जुन आतमध्ये जाऊन बघतो तर तिथे आतमध्ये कोणी नसतं, परंतु तिकडे जी महिप्तची दाढी वगैरे असते, केस ते पडलेले असतात, त्यावर अर्जुनच्या आता लक्षात येतं, म्हणजे इथे जो माणूस वावरत होता तो महिप्त शिखरेच होता. त्याने दाढी आणि मिशा लावून वेश बदलून तो इथे राहत होता हे आता अर्जुनच्या लक्षात येत. त्यामुळे तो पटकन तिथून बाहेर पडून येतो. म्हणजे आता यावेळीच हे नेमकं घडलं असेल का, जेव्हा आम्ही गिरिजा किंवा रुद्र बरोबर होतो तेव्हाच महिप्त निसलाय का, याची अर्जुनला आता जरा काहीतरी खात्री वाटते. त्यामुळे तो तिथून आता बाहेर पडतो आणि सायली देखील तिथून बाहेर येताच तिला वेगळंच काहीतरी जाणवायला लागतं. आता ती तिथून बाहेर पडते त्यावेळेला अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, तुम्ही कुठे गेला होतात? अर्जुन म्हणतो की सायली, मला असं वाटते ना की इथे आता महिप्त होता, मला महिप्त असल्यासारखे वाटले होते. त्याच वेळेला आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की मग तुला काय झाले सायली, तू इतकी अस्वस्थ काय आहेस? तेव्हा सायली सांगते की अर्जुन सर, मी जेव्हा देवळात गेले होते, इथे ती देवी आई आहे यांची तुळजापुरातली गिरिजाची, तिथे गेले असताना मला ना तिथे एक देवीचा भक्त दिसला. तो स्वतः मला ना कुणासारखा ओळखीचा दिसत, म्हणजे मला असं वाटत होतं की मी ना त्याला कुठेतरी पाहिलं आपल्या केसच्या संदर्भातच. त्यावेळेला आता तेवढ्यातच पुन्हा त्या बाबूचा आवाज यायला लागतो. तो देवीच गाणं गुणगुणात दरवाजाच्या बाहेरच असतो आणि सगळ्यांकडे जोगवा मागत असतो. त्यावेळेला सायली म्हणते की अर्जुन सर, पुन्हा मला तो आवाज येतो. त्यामुळे ती आता धावत बाहेर येते आणि ती बाहेर आल्यानंतर त्याला बघते आणि त्याला पाहिल्यावर तिला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की हा म्हणजे बाबू आहे, हा बाबू ज्याने अपघात घडवून आणला होता 22 वर्षापूर्वी. आणि ते पाहिल्यावरती आता इथे सायली म्हणते की अर्जुन सर पकडा त्याला, हा माणूस तोच आहे ज्याने अपघात घडवून आणला होता आपल्या प्रतिमाहत्याचा. आणि मग त्याच वेळेला तो बाबू हा सायलीला बघतो आणि सायलीला बघितल्यावरती त्यालाही जबरदस्त असा धक्का बसतो की ही मुलगी, या मुलीला या आधी मी पाहिले आणि त्याला आठवतं की तो हॉस्पिटलमध्ये असताना सायली ही त्याला भेटायला यायची आणि त्यांनी सांगितलेलं सब की मला रविराजला भेटायचे आहे, हे सगळं आठवतं. आणि तो तिकडून पळ काढतो आणि म्हणतो की इकडे महिप्त आहे आणि हे लोक पण आहे, याचा अर्थ मी इथे कन्फर्म अडकला जाणार, मला कोणाच्याही तावडीत जायचे नाही, त्यासाठी मी इथे आता गपचूप राहणार, असं तो आता स्वतःशीच म्हणत असतो. तेवढ्यातच इथे आता सायली ही त्याच्या पायात दोरी टाकते आणि ती दोरी टाकून त्याला ती मागे पाडते. त्याचबरोबर तिथल्या तिथेच बाबू शांत होतो आणि पटकन अर्जुन जाऊन त्याचे केस धरतो आणि म्हणतो की बाबू, तुला काय वाटलं की तू असा इथून निसटून जाशील? अजिबात नाही. सायली आता मनातून खूप खुश होते.
कारण की महिप्त पडून गेल्यामुळे सायलीच्या मनात खूप दुःख असतं की देवी आई काहीतरी चमत्कार कर, आम्हाला काहीतरी या केसबद्दल समजू दे असं तिला वाटत असतं. परंतु या सगळ्यामध्येच आता अर्जुन आणि सायली खूपच टेन्शनमध्ये असतात. मग त्या महिप्तबद्दल अर्जुन विचारतो की बोल लवकर बोल बाबू, तू जर बोलला नाही तर इथे पोलीस येतील, त्यामुळे तुला जे काही केलंस तू त्याबद्दल तुला बोलावेच लागेल, नाही तर तुझं काही खरं नाही. त्याचबरोबर इथे आता बाबू म्हणायला लागतो की सर साहेब मला सोडा, यात माझी काही चूक नाही. त्या सगळ्या गोष्टी सोडून, ते सगळं जग सोडून मी इथे आलो आहे, देवीचा भगत म्हणून इथे जगतो आहे. मला सोडा, मी देवीसाठी इथे जगतो. माझं आयुष्य हे अगदी निरर्थक आहे, आता फक्त देवीच्या चरणी वाहिलीय मी, त्यामुळे प्लीज म्हणजेच मला कृपया करून तुम्ही सोडा. त्याच वेळेला आता लगेचच अर्जुन म्हणतो की नाही, तुला असं सोडणार नाही. तुझे पाप, तुझे पिच्छा सोडणार नाहीयेत. तू जे केलं ना ते तुला भोगावे लागणार. इतके वर्ष तू ज्या फॅमिलीला उडवल्स, ज्यांना मारण्याचा प्रयत्न केला, ते किती दुःखातून जात आहे ना, ते तुला तुझं कर्म भोगावं लागणार आहे. सायली म्हणते की लवकर सांग काय आहे, तू इथे का आलायस, अशा अवतारात इथे कसला आहेस तू, म्हणजे महिप्त, तुला महिप्तने तुला इथे बोलावल्या का, तू असा अवतार घेऊन इथे राहतो आहेस का, सांग, सगळं सांग लवकरात लवकर. आता अर्जुन त्याला मारायला लागतो. तो म्हणतो की हे बघा वकील साहेब, मारू नका, मी तुम्हाला सगळं काही सांगतो, जे काही घडलंय ते सगळं सांगतो. आता अर्जुन म्हणतो की सांग काय घडलं ना, ते डिटेलमध्ये सांगायचं, समजलं, जराही चुकवायचं नाही. तेव्हा मग तो सांगतो की साहेब मी फक्त ॲक्सिडेंट केलं पैशासाठी, मला महिप्त शिखरेने पैसे दिले होते हे सगळे करण्यासाठी, आणि म्हणूनच मी हा अपघात घडवून आणला होता साहेब. मग अर्जुन विचारतो की तू तर जेल, तिथे हॉस्पिटलमध्ये मरत होतास आणि तुझा जीवही गेला होता असे रिपोर्ट्स आले होते, मग नक्की काय झालं, तू जिवंत कसा झाला. तेव्हा मग तो म्हणतो की साहेब मला महिप्त शिखरेनेच मारलं होतं, म्हणजे हॉस्पिटलमध्ये, पण त्यानेच माझ्या औषधात काहीतरी मिक्स केलं होतं. परंतु तेवढ्यातच देवी आईच्या कृपेने मी वाचलो होतो. मला समजलं होतं की त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणूनच मी मुद्दामच ते औषध मी माझ्या सलाईमध्ये टाकून न देता ते तसंच खाली फेकून दिलं होतं. त्यामुळे मी खरं तर वाचलो होतो, परंतु मुद्दामच मी तिकडून पळून गेलो आणि सगळ्यांना असं वाटलं की मी मेलोय, परंतु देवी आईच्या कृपेने, म्हणजे मला हे दुसरं आयुष्य मिळायचं होतं, त्यासाठीच मी जगलो असेल असं मला वाटतं. पण मला महिप्त मारेल, मला महिप्तकडे नेऊ नका, मला त्याच्यापासून लांब राहायचं होतं, म्हणून मी इथे आयुष्य सुरू केलं. अर्जुन म्हणतो की म्हणजे मला सांग, महिप्तची काय दुश्मनी, आणि तू तरी हे पैशासाठी केलं, पण महिप्त तो एकटाच होता का या सगळ्यामध्ये. तेव्हा मग आता तो सांगायला लागतो की नाही साहेब, मपत चिकरे हा एकटा नव्हता, त्याच्या सोबत आणखी एक व्यक्ती होता. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की कोण होता तो व्यक्ती, सांग. त्या व्यक्तीने म्हणजे का सांगितलं होता हा अपघात घडवायला. त्यावेळेला तो सांगतो की साहेब मी तुम्हाला सगळं सांगतो की महिप्त मला पैसे पुरवत होता, त्याने मला हा अपघात घडवून आणण्यासाठी पैसे खूप दिले होते. त्याचं एकच सांगणं होतं की अपघातात कोणीही वाचलं नाही पाहिजे, त्या गाडीमध्ये गाडीचा अक्षरशः चुराडा झाला पाहिजे आणि ती माणसं जिवंत राहिली नाही पाहिजे, हे महिप्तने मला सांगितलं होतं, आणि त्यासाठीच मी तो अपघात घडवून आणला. आता ते सगळं त्याच बोलणं ऐकत असताना सायलीला मात्र खूपच जास्त चिडी येत असते. सायली ही पुन्हा भूतकाळात गेल्यासारखी होते, कारण की तिला पुन्हा तो रोड पनवेलचा तो अपघात, ती लहानपणीची गाडीमधून डोकावणारी सायली, प्रतिमा, रविराज, हे सगळं पुन्हा दिसायला लागतं आणि तिलाही त्याचा त्रास व्हायला लागतो. मग तो विचारतो की मग खरखर सांग. तेव्हा लगेचच तो सांगतो की हो साहेब मी सांगतो, हे सगळं महिप्त आणि ज्याचा मी अपघात घडवून आणला होता ना, रविराज किल्लेदार, त्याचा सख्खा भाऊ, याने हे सगळं घडवून आणलं. मला त्याचं नाव नाही आठवत, पण तो त्याचा भाऊ होता
आणि तो भाऊ महिप्तला त्याने काम दिलं होतं हे सगळं करण्यासाठी आणि भरपूर पैसे देखील दिले होते. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो. तो म्हणतो की त्याच्या भाऊ म्हणजेच सिनियरचा भाऊ म्हणजे नागराज काकाबद्दल बोलतोयस का तू? नागराज किल्लेदार आता नागराजच्या खोटं दाखवल्यानंतर तो म्हणतो की हो साहेब, यूच होता तो माणूस, हाच ह्यानेच केलं होतं हे सगळं. आता हे ऐकल्यानंतर साहिलीला पण धक्का बसतो. म्हणजे या सगळ्याच्या मागे नागराज काका आहेत. हे सगळं का केलं असेल? तेव्हा मग त्यावर तो बोलून दाखवतो की बाबू, की मला असं वाटत की बहुतेक ना हे सगळं पैशावरून असावं. त्या माणसाला सगळी प्रॉपर्टी हवी होती आणि म्हणूनच भावाला संपवण्याचा निर्णय त्याने घेतला. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला मात्र धक्काच बसतो. हे सगळं कसं सांगायचं सिनियरला आणि प्रतिमाहत्याला की हे सगळं केले ते स्वतःच्या भावाने केले, म्हणजे स्वतःचा भाऊच या सगळ्यामध्ये कारणीभूत ठरला हे सांगायचं तरी कसं? अर्जुन आता पुरता घाबरलेला असतो. सायली म्हणते की अर्जुन सर, हे तर खूपच भयानक आहे सगळं. त्या रात्रीचा सगळा प्रसंग तो सांगतो आणि त्यावर वर आता नागराज म्हणजेच नागराजबद्दल सांगितल्यानंतर महिप्तला तू पाहिलं का असं जेव्हा बाबूला तो विचारतो तेव्हा तो म्हणतो की हो साहेब, आता मला महिप्त शिखरे थोड्या वेळापूर्वीच इथून जाताना दिसला, परंतु याने मला ओळखलं नाही. पण साहेब, मला त्याच्या समोरही जायचं नाहीये. मी माझं आयुष्य जगत आहे. आता महिप्त कुठे गेला हे जेव्हा बाबूला तो विचारतो तेव्हा बाबू सांगतो की या जंगलाच्या दिशेने महिप्त आणि एक पोरगी पण होती. ते दोघंजणही गेले आणि ती पोरगी म्हणजे अशी अर्जुन फोटो दाखवतो की ही पोरगी होती का, कारण प्रिया देखील तिथे दिसत नसते. त्यावेळेला मग तो म्हणतो की हो, हीच होती. हे दोघंजण इथे जंगलाच्या दिशेने पळून गेले. तर आता अर्जुनला कन्फर्म होतं की महिप्तला इथून पळवणारी प्रियाच आहे. नेमकं आता पुढे काय घडणार आहे? प्रिया आणि नागराज मिळून महिप्तचा गेम ओव्हर करणार की त्याच वेळेला बरोबर अर्जुन आणि सायली हे पोलिसांना घेऊन महिप्तला आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.